हॅलो. उमा, ओवीचा काय पत्ता लागला? काही फोन बिन आला होता? नाही हो, तुमका काय दिसला काय? नाही, माका पण खयच नाही दिसला. काय म्हणायचं आहे का? माका काळजी वाटता हो. उमा, तुम्ही काळजी करू नका, मी शोधतोय ते का, हा? आणि कळवतो तुम्हाला. ठीक आहे. विजयराव सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवणासी म्या देईजे. झालं माझ्या मनासारखं. आता थोड्या वेळानंतर मी चारुलता श्रीनिवास खोत होणार. ओवी, ही सगळी तुझीच कृपा आहे. तू कितीही प्रयत्न केलास तरी मी जे जाळं पसरवलंय त्यापर्यंत तू कधीच पोचू शकणार नाही. शुभमंगल सावधान. ओवी, तू? हो, सॉरी, मला इन्व्हिटेशन नाही आहे, पण तरी आले. बट वेळेत आले. तू आमच्या दोघांमध्ये काय करतेस? बाजूला. ओवी अशी मध्येच इला हा, म्हणजे नक्कीच तिच्या हातात काहीतरी लागलेला. देव करू आणि हे लग्न मोडू देत. ओवी, आमच्या लग्नाचा मुहूर्त निघून चाललाय. बाजूला हो. तुला आमच्या दोघांमध्ये यायचा काही अधिकार नाहीये. उगाच आमच्या लग्नात खोडा घालू नकोस. बाजूला हो. चारू, अगं मी पण लग्नच अटेंड करायला आले, बट या एकटी नाही आले, तुझ्या खास पाहुण्यांना घेऊन आले सोबत. म्हणजे काका, आता लग्न म्हटल्यावर ते कोण येतात? वराडी. हा, वराडी. लग्न आहे म्हटल्यावर वराडी नको. अँड हो चारू, मी तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट पण आणलंय. हे घे. तुम्ही एक काम करा, तुमची सगळी माहिती भरून घ्या. तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख वगैरे सगळं. आणि थोडी घाई करा, नाही म्हणजे आपल्याला कोणी बघायला नको ना. डॉक्टर, हा, हे जे आपण करतोय ते कोणाला कळणार नाही ना? नाही, म्हणजे माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण छोट्या गावांमध्ये सगळेच एकमेकांना ओळखतात ना, म्हणून तर मी आमच्या नांदिवलीतले डॉक्टर सोडून तुमच्याकडे आले. हो, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. रिसेंटलीच मी एका मुलीला असेच खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट बनवून दिले होते. नांदेडचीच होती ती, पण नंतर तिचे वडील आले इथे चौकशीला, पण मी त्यांना ताकास तूर सुद्धा लागू दिला नाही. ग्रेट, म्हणजे तुम्ही फारच सेफ गेम खेळता तर. ऑफकोर्स. तुम्ही माहिती पटापट भरा आणि झालं की मग एक तासाभराने या. तोपर्यंत तुमचे रिपोर्ट्स येतील, अगदी तुम्हाला हवे तसे. हो, पण तासाभरात कशाला? मीच देते ना तुम्हाला रिपोर्ट्स. एक मिनिट. तुम्ही एक काम करा, तुमची सगळी माहिती भरून घ्या. हे बघा, तुम्ही जास्त हुशारी दाखवू नका. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते.
शटअप. कायद्याने तुम्ही आत्ता फक्त एक क्रिमिनल आहात. तुमच्यासारख्यांमुळे सगळे बदनाम होतात. हा तर वाटतं की तुमची ही डिग्री पण खोटी आहे. कारण डॉक्टर्स देव असतात, पण तुम्ही तर राक्षसापेक्षाही वर्स आहात. आता नीट ऐका, मी जे सांगते ते केलं नाही ना, तर नाईलाजाने मला हे फुटेज पोलिसांकडे आणि पंचायतीत दाखवायला लागेल. आणि मग तर तुम्हाला माहितीच आहे, तुमचं हे क्लिनिक तर बंद होईलच, बट तुम्हाला गावातूनही हकलून देतील. बघा, तुम्ही ठरवा. प्लीज नको. तुम्ही म्हणाल तसं करेल मी. तुम्ही सांगा ना काय करायचं ते.